रचना फार चांगली आपल्याला पाहायला मिळते। बॅकवर्ड क्षेत्रामध्ये 3 फिल्डर त्या ठिकाणी सजवले गेलेत आणि गोलंदाज असेल पुन्हा एकदा तयार। हा पुढचा चेंडू चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती खरं तर गोक्याची घंटा वाजली होती, परंतु काय घडलं गेलं मैदानावरती, सोपा झेल जमिनीला दान केला होता। व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या चेंडूवरती खरं तर मोहरा गारच जरूर झाला असता, परंतु नचिबाची साथ खरं तर राहिली टीम पडगे 40+ संघाच्या बाजूनं आणि बाल बचावला गेला तो बॅट्समन सुभाष ठाकूर। आधी टीमला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी आपण कंपल्सरी कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा लागेल, कारण खेळाडूंची नावं समजणं आम्हाला फार गरजेचं आहे, त्या कारणाने आपल्याला विनंती आम्ही करतोय। पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय, धावफलक खुलं होत नाहीये, खरं तर बचावला गेला फलंदाज, गोलंदाज तयार। हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मोठा फटका खेळायचा होता, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाते ती एक आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय, टीम जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती। स्ट्राइक रोटेट होती राजू भोईर, आता डावकर त्याचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाजांना घ्यावा लागेल। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तेच आपण बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचा आलेख उंच वाढत गेला आणि त्यानंतर एक मोठं आव्हान पेलताना खरं तर टीमला मात्र दमछाक झाली। दुसऱ्या इनिंग मध्ये पडगे संघ टेंबोडे संघ त्या स्पर्धेमधून आपण पाहतोय परास्त होतोय। खरं तर नॉकआउटचे स्टेजचे हे सामने, गोलंदाजी मार्कर गोलंदाज रवी शेळके पुन्हा एकदा असेल तयार। हा पुढचा चेंडू, गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल तयार, यावेळेला फक्त टॅप करण्याचा प्रयत्न, बटन बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू विसावतो विकेट कीपर यांच्या हातामध्ये। डॉट बॉलचा खेळ संपलाय। सुधीर आगलावे यांच्या भाच्याचा खरं तर आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊया शुभेच्छा। पहिला वाढदिवस आज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय अतिथी कृष्णाजी साहेब या ठिकाणी आले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत। गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू, परंतु यावेळेला पुढे येऊन आक्रमण बॉलला पाठवलाय स्ट्रेट ग्राउंड डाऊन, षटकार या चेंडूवरती येतोय, धावफलकावरती धावा लागल्या त्या 7। थँक्यू डीजे। षटकार ठोकला बघा, इरादे स्पष्ट केले, दाखवून दिलं या चेंडूवरती कमबॅक करतोय तो फलंदाज, परंतु यावेळेला बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये। डॉट बॉलचा खेळ पुन्हा एकदा समाप्त होईल। जर का पहिल्या चेंडूवरती झेल पकडला असताना तर कदाचित ह्या धावसंख्येला रोख लावता आला असता, हा षटकार सुद्धा बचावला गेला असता, परंतु तसं काही घडलेलं नाहीये। क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, कोणत्या क्षणाला काय घडेल, कोणत्या क्षणाला कोणता खेळाडू हमी होईल मैदानाच्या मध्ये, हे नेहमीच सांगणं फार कठीण असतं। गोलंदाज तयार, हा पुढचा बॉल फिरून मारायचा आहे परंतु जमलेला नाहीये, पुन्हा एकदा फसवलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे बिनबाद 7 धावा धावफलकावरती लागल्यात। नाजूक अवस्था पाहायला मिळते टीम पडगे 40+ संघाची, हमी झालाय तो गोलंदाजी करणारा आपण पाहतोय आदई 40+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये। डीजे चला आदई संघ स्पीडअप आपण करायचंय। पहिलं षटक या ठिकाणी संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 7। येणारे 18 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत। या 18 बॉलमध्ये किती धावसंख्येपर्यंत जाईल टीम बॅटिंग करणारी पडगे 40+ हे पता पाहावं लागेल। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निलेश वाघमारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत। भरभक्कम शरीरयष्टी त्यांची, बराचसा क्रिकेटचा अनुभव,
त्यांना मैदानाच्या आतमध्ये कामी येणं गरजेचं आहे. चांगले चेंडू त्यांना फेकावे लागतील. या मैदानाचा विचार जर केला ना तर फलंदाजांना आतापर्यंत पोषक असं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतोय. पाटा खेळपट्टी, त्यानंतर चांगलं मैदान, चौ बाजूनी सुसज्ज असं हे मैदान. खरं तर या विभागातलं एक नामांकित मैदान, मिनी वानखेडे स्टेडियम म्हणून या मैदानाची ओळख आहे. आणि कित्येक नाईट स्पर्धा असतील, कित्येक डेच्या स्पर्धा असतील, चांगल्या चांगल्या स्पर्धा, लाख लाख, 2-2 लाख, 3-3 लाखाच्या स्पर्धा या मैदानावरती होताना आपण कित्येक वेळा बघितलंय. बघा सुधीर आगलावे खरं तर या विभागातले आणि त्यांना या संपूर्ण विभागाचा लेखाजोखा नेहमीच माहीत असतो. ते आम्हाला सांगतायत या मैदानावरती एक वर्षी तब्बल 5 नाईटच्या स्पर्धा आणि डेच्या स्पर्धा बऱ्याचशा झाल्या होत्या. आणि फारच चांगलं असं हे मैदान. आणि या विभागातले जे प्रेक्षक आहेत ना, मान्यवर असतील ना, ते दर्दी आहेत. क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण योगदान ते नेहमीच आपल्याला देताना पाहायला मिळतात. त्याच कारणानं आपण पाहतोय पनवेल विभागातील बरेचसे चांगले चांगले खेळाडू एका उंच स्तरावर जाताना पाहायला मिळतात. त्यांनी पंच आमचे अनिल टेंबे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा फार योगदान या स्पर्धेमध्ये लाभताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो. त्यानंतर यावर्षी आपण जर बघितलं तर बरेचसे खेळाडू ISPL मध्ये सुद्धा या पनवेल तालुक्यातले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण हेच की दर्जा खरा तर उंचावलाय या विभागातील क्रिकेटचा. आणि त्याच कारणानं एक चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आयोजित होताना पाहायला मिळते. 40+ खेळाडू ज्यांना खरं तर आपल्या उमेदीच्या काळामध्ये मैदानं गाजवली, परंतु यावेळेला बघा 2दा जीवनदान मिळालं गेलं आणि तिसऱ्यांदा आता मिळणार का? तिसऱ्यांदा पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, परंतु रोज रोज दिवाळी नसते सुधीर आगलावे. 2दा जीवनदान तुम्हाला दिलं होतं, संधी दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि इथे विकेट जाते. फलंदाज या चेंडूवरती बाद होतील सुभाष ठाकूर. टेंबे सर या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत या ठिकाणी करूया. या चेंडूवरती विकेट जाते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश जोशी आता मैदानाच्या आतमध्ये जाते. त्यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या जमवला पाहिजे होती, परंतु तसं घडलेलं नाहीये. गोलंदाजी तिखट होताना पाहायला मिळते ती मादई संघाची. सुरभी 11 पडगे संघाचे सर्वेसर्वा सुरेश जोशी साहेब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी केलेत. यावेळेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला गेला. सुरुवात थोडीशी खडतर राहिली बॅटिंग करत असताना टीम पडगे संघाची, आणि त्यानंतर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 9 या आकड्यावरती. निलेश वाघमारे गोलंदाजी मार करत. हा पुढचा बॉल चांगला फटका ऑन साईडला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग मात्र थोडीशी खराब होती इथे. बघा एकेरी धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु रोखलं गेलं. या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या मिळणार आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर झेल त्या ठिकाणी सोडला गेला आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 ओव्हरची मॅच आणि 4 गोलंदाज करता यूज केले जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निलेश वाघमारे यांची. हा पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता. इथे मात्र बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. अशा रीतीने आपण पाहतोय पहिले 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद झालेत आणि फक्त आपण पाहतोय 11 धावा. नाजूक अवस्था करत टीम पडके 40+ संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन षटकांच्या अखेरीस आपण पाहतो एक बाद 11 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. अजूनही 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. किती धावसंख्येपर्यंत बदल वाटली जाईल पहिल्या इनिंगमध्ये? 4 ओव्हरचा सामना म्हटलं तर किमान
45-50 धावा तुम्हाला धावफलकावरती आणाव्या लागतील, कारण समोरच्या खेळणाऱ्या आदही संघामध्ये सुद्धा तितके तगडे फलंदाज आहेत, चांगले चांगले बॅट्समन त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला तुम्ही आता षटकार चौकारांची भाषा बोलली पाहिजे. धावसंख्येचा जो आलेख आहे तो उंचावला पाहिजे. तिसऱ्या षटकामध्ये दीपक शेळके गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी आपण पाहतोय 2 कॅच आतापर्यंत त्यांनी सोडलेत, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. जरी फिल्डिंग मध्ये तुमचं योगदान कमी असलं, परंतु इथे मात्र संधी आहे तुम्हाला चांगली कामगिरी करायची. बघा चांगला चेंडू, परंतु डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असल्याचा, आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती टोटल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला वाईट बॉल, खरं तर दिशा थोडीशी भरकटली, गोलंदाजानं डाव्या स्टिकवरती टाकलेला चेंडू पंचांनी सरळ दंडित केलं. हा पुढचा बॉल, चांगला चेंडू समोर टाकला होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धोक्याची घंटा खरं तर वाजली गेली. धाव होती का ह्याचा खरं तर हाच प्रश्न पडलाय फलंदाजाला, आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज आता या चेंडूवरती बाद होईल. सुरेश जोशी महत्वपूर्ण फलंदाज, त्यांना आता मैदान सोडावं लागतंय. सुरेश नामा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 30 किलो तांदूळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिले गेले, त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. त्यांना आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. स्वागत असेल मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत प्रीतम पाटील. आज बॅटिंगसाठी आपण खेळताना त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कित्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. मराठीवरती प्रभुत्व, हिंदीवरती सुद्धा प्रभुत्व आणि इंग्लिशवरती सुद्धा प्रभुत्व असे आपण पाहतोय. प्रीतम पाटील ऑलराऊंडर, मास्टरमाइंड आज मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. खरं तर कॉमेंट्री करत असताना कित्येक मैदानं त्यांनी गाजवली, परंतु आज पडगे संघासाठी त्यांना महत्त्वाचं योगदान द्यावं लागेल. संधी भेटली आणि या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. आज मैदान गाजवून सोडणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल, हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅट वरतून फिरली, चेंडू विसावला विकेट कीपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. या मॅच मध्ये जर आपण बघितलं ना सुधीर, तर डॉट पर्सेंटेज खरं तर डॉट पर्सेंटेज वाढलेत आणि प्रत्येक फलंदाज पहिला चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जाते आणि अशा वेळेला तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. एकेरी दुहेरी धावा जर जमवल्या तर एक नक्कीच फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती निर्माण होईल. परंतु इथे काय घडलं गेलं, चुकी केली. एक चांगली फिल्डिंग करणं गरजेचं होतं, परंतु चकवा दिला खरं तर क्षेत्ररक्षकाला बॉलने, आणि त्यानंतर सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. ज्या अशा वेळेला आपण पाहतोय फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक स्वतः धावा खर्ची करतायत 4, आणि या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं 16 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती आपण त्यांना पाहतोय. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. हा फुल टॉस होता, इथे मात्र कन्वर्ट करता आलेलं नाहीये. तितकंसं चांगलं एलिव्हेशन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न होणार का? आणि बघा धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानलंय ते दोन्ही फलंदाजांनी, आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कासवाच्या गतीनं पुढे चालले आहे ते बॅटिंग करणारे टीम पडगे 40+. सन्मानी अतिथी या विभागाचे शाहीर सुंगा पाटील दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर आणि बघा क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. सरळ 5व्या दिवशी त्यांची उपस्थिती आज आपल्याला या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते, आणि या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात ना त्या त्या ठिकाणी आपण पाहतोय सुंगा पाटील साहेबांची उपस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण टेंबे यांचे आजोबा आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि खरं तर शाहिरीच्या माध्यमातून संस्कृती खरं तर जपताना ते आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूया. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज. हा चेंडू चांगला फटका, डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्ट्राईक स्क्रीनच्या डोक्यावरून मारला षटकार, ठोकला जातोय. कर्णवल्लभ गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय संगा पाटील आणि त्यांच्यासोबत वसंत पडके यांचं आगमन झाले. त्यांचं स्वागत आहे, सुस्वागतम. आणि शाहीर 95 नॉट आउट सोंग्याजी पाटील साहेब हे देखील आले. तर 5वा दिवस आहे सलग, आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आजही ते थांबणार आहेत.
हा दगडी प्रेक्षक आहेत, कारण क्रिकेटची आवड आपण पाहतोय शायरीच्या माध्यमातून या संपूर्ण म्हणजे तालुक्यामध्ये ज्यांचा खरं तर नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि आज ते या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. खरं तर आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 23 धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक षटक आता मैदानावरती बाकी असेल. दीपक शेळके यांचं महागडं षटक खरं तर पडलं गेलं आणि या षटकाची सुधीर गरज होती टीमला, आणि ते षटक या ठिकाणी 23 धावांचं पडलं गेलं. चांगली बॅटिंग त्या षटकामध्ये झाली, परंतु 12 धावांचं पडलं गेलं आणि 23 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु यावेळेला 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला चेंडू वाईडचा अंपायरचा इशारा आला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली गेली. दोन्ही फलंदाज महत्वपूर्ण आहे, त्यांना चांगला खेळ आता या मॅचमध्ये करावा लागेल. गोलंदाजी मार्क, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनिल काकडेंना आपण गोलंदाजी मार्कर पाहतोय. चांगले चेंडू त्यांना फेकावे लागतील, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी जशी गोलंदाजी केली, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तुम्ही जर चेंडू फेकले ना तर नक्कीच कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. परंतु 1-2 मोठे फटके, 1-2 चौकार, 1-2 षटकार सुरुवातीच्या चेंडूवरती आले तर नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या टार्गेट या ठिकाणी नक्कीच सेट केलं जाईल. हा, पडगे संघ हा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला संघ आहे आणि फलंदाजी हा त्यांचा मुख्य अस्त्र आहे. परंतु आज कुठेतरी फलंदाजी ढासळताना पाहायला मिळाली. त्याचं मुख्य कारण निर्णायककारक केलेली गोलंदाजी, अचूक गोलंदाजांचा वेळोवेळी केलेला उपयोग टीम आदई 40+ संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरला गेला. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 4 ओव्हरची मॅच आणि कंपल्सरी 4 बॉलर या ठिकाणी यूज केले जात आहेत. गोलंदाज पुढे एकदा असेल तयार. हा पुढचा चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर ब्रह्मास्त्र फेकलं गेलं, उत्तर नव्हतं. खोदून काढण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, नाही मिळणार नाहीये चेंडूवरती. निर्धाव चेंडूचा खेळ पुन्हा एकदा संपलाय. षटक क्रमांक शेवटचं मैदानावरती स्लॉग ओव्हर, हानामारीचं षटक मैदानावरती चालू आहे, परंतु हानामारी करून देईल तो गोलंदाज अनिल काकडे कसला, हेच तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 2 चेंडू संपलेत आतापर्यंत, त्याने धावाचा खर्च केल्या तर 4 आणि अजूनही 4 चेंडू मैदानावरती शिल्लक असतील. 1-2 षटकार, 1-2 चौकार मैदानावरती ठोकणं गरजेचं असेल. गरज बनलीये, धावा येणं ही गरज बनली आहे. गोलंदाजी मार्कर बॉल तयार. यावेळेला चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू बॉल अडवतोय आणि चेंडूची फेकी करणार, तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातात. ते एकच आणि एकेरी धावसंख्येच्या साह्यानं 28 धावा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचे 3 चेंडू मैदानावरती शिल्लक असतील. मुख्य फलंदाजी हे मुख्य अस्त्र खरं तर कित्येक मैदान फलंदाजीच्या जोरावरती या पडगे 40+ संघानं गाजवली, परंतु आज कुठेतरी नांग्यात टाकल्यात गोलंदाजी करणाऱ्या आदई 40+ संघानं. पुढचा चेंडू पुढे येऊन मारला जातोय. प्रीतम सरांचा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल आणि त्यानंतर बघा लगेचच 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. तीस धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू मोठा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु सेफली जमिनीवरती चेंडू त्या ठिकाणी लँड होतोय आणि या चेंडूवरती 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतात. पुन्हा एकदा 2च्या मदतीने 32 धावा संख्येपर्यंत मजल मारले. शेवटच्या क्षणाला बघा धावा प्रत्येक चेंडूवरती घेण्याचा जो मानस आहे ना या दोन्ही फलंदाजांचा, तो आतापर्यंत सफल झालाय. आणि जर का सुरुवातीपासून असं केलं असतं ना, चांगल्या चेंडूला सन्मान दिला असता, धावा मिळवल्या असत्या, खराब चेंडू ज्या ज्या वेळेला येतील त्या त्या वेळेला षटकार चौकार ठोकले असते तर नक्कीच 50-60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावल्या आणि त्यानंतर आता अडचणीमध्ये सापडली ती बॅटिंग करणारी टीम पडगे 40+. हा चेंडू चांगला प्रकार, प्रॉपर टायमिंग, उंची जास्त आणि लांबी मात्र तितकीच मिळताना पाहायला मिळते. या चेंडूवरती शेवटच्या क्षणाला धावा सेट करणारा निर्णायक क्षणी आलेला षटकार प्रीतम पाटील सरांच्या बॅट मधून येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 38 धावा लागल्या धाव फलकावरती. येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती 39 या धावा संख्येची.
शिक्षित व्यक्तिमत्व आणि TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये जे मॅनेजर आहेत ते सन्माननीय सूरजदादा खाडेकर यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सन्मान सोहळ्याकडे आपण जाऊया. आधी गावच्या आमच्या KD साहेबांचा सन्मान केला जाईल. अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, 40+ चे बेतात बादशाह त्यांची ओळख आहे. KD सर यांचा हा सन्मान आपण इथे करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय. चेंडू द्यायचं तिकडे. यानंतर सन्मान केला जाईल सन्माननीय वसंतजी फडके आणि सांगा पाटील या दोन मान्यवरांचा. वल्लभ गावाचे ग्रामस्थ आहेत आणि खऱ्या अर्थाने 40+ ची तुम्ही स्पर्धा पाहताय. ग्रामस्थ मंडळ चषक वल्लभ सातत्याने स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीसाठी येते आणि हे मोलाचं योगदान प्रकाश खाडेकर, शैलेश खाडेकर असतील, सचिन असतील, आमचे गोटराम पाटील, सुनील पाटील, अनिलजी टेंबे, शैलेश खाडेकर, सर्व आमचे 40+ चे खेळाडू जे इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्या वतीने ही एक दिवसीय स्पर्धा पनवेल 40+ असोसिएशनच्या नियमानुसार ग्रामस्थ मंडळ 40+ क्रिकेट चषक वल्लभ 2026 संगा पाटील यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर सन्मान करूया मल्हारी भक्त, जय मल्हार, येलकोट येलकोट, नरेश भगत, नरेश दादा भगत या. नरेश दादा भगत यांचा आपण सन्मान करूया. मल्हारी भक्त, नरेश दादा भगत. आणि आपण जेव्हा जेजूरला जात असतो तेव्हा साखल तोडली जाते आणि तो कार्यक्रम यांच्याकडून नेहमीच केला गेलाय. आणि क्या बात आहे बघा, नरेश दादाकडून या स्पर्धेला तब्बल 30 किलो तांदूळ. क्या बात आहे, कारण 35 किलो चिकन आहे आज, 40 किलो चिकन बघा, 5 किलो अजून आम्ही इम्प्रोवाइज केलाय. म्हणजे पूर्ण हलद आज तुम्हाला बघायला भेटेल. पुढील सन्मान 95 नॉट आउट शाहीर सोंग्याजी पाटील आणि लिजंड लेग ब्रेकर सुलतान 40+ गोटराम पाटील यांचे शुभ हस्ते शाहीर शक्तितुरा, एकेकाली शक्तितुराच्या अनेक स्पर्धा गाजवणारा शाहीर नॉट आउट 95 सोंग्या पाटील यांचा सन्मान आपण करतोय. क्या बात आहे बघा. पुढील सन्मान आहे वल्लभ गावातील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, TCS मध्ये जे सॉफ्टवेअर इंजिनियर मॅनेजर आहेत आणि वल्लभ गावामध्ये सर्वाधिक मी तर म्हणतो इन हँड जर कोणाला असेल तर सूरज खाडेकर याला. सूरज खाडेकर या तुमचा सन्मान इथे केला जाईल कारण सर्वाधिक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यापैकी सूरज खाडेकर यांचाही स्वराज हिंदू मित्रमंडळच्या वतीने शिवजयंतीला आम्ही देखील सन्मान केला. सूरज नारायण खाडेकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हालाही. चला पुढील सामना नितलस विरुद्ध हरिग्राम दोन संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. अनिल टेंबे 5वा दिवस आहे बघा, जॉबला कधी जातात तेच कळत नाही, परंतु खाऊन पिऊन सुखी आहेत बघा. तर स्पर्धेमध्ये ज्याने वस्तुरूपात देणगी दिली आहे त्यांचा मी उल्लेख करतो. जेवणाची लजीज मेजवानी तुम्ही पाहताय आणि खास करून चला या दरम्यान युवा उद्योजक स्वरूप मोटर्सचे ओनर बजरंग दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. यावं बजरंग दादा म्हात्रे, आपलं स्वागत आहे. युवा उद्योजक बजरंग म्हात्रे. बघा स्पर्धेला वस्तुरूपात देणगी कोणाकडून किती आली मी तुम्हाला आता उल्लेख करतो. विश्वनाथ म्हात्रे यांच्याकडून 30 किलो तांदूळ आणि त्यानंतर अनिलजी गणेश आमचे टेंबे असतील यांच्याकडून 30 किलो तांदूळ. नरेश नामा पाटीलने देखील 30 किलो तांदूळ दिलेत. किरण आणि अरुण पाटील यांच्याकडून देखील 30 किलो तांदूळ आहेत. स्वामी पाटीलने आम्हाला 20 किलो चिकन. क्या बात आहे, 20 kg. सुनील लक्ष्मण पाटील साहेबांकडून 15 kg चिकन. किरण पाटील यांनी 15 kg आणि अरुण पाटील यांनी 15 किलो तांदूळ आम्हाला दिलेत. गोटराम चाऊ पाटील यांच्याकडून स्वयंपाकासाठी लागणारे सर्व मसाले. प्रल्हाद भोईर 5 किलो तेल. प्रकाश खाडेकर यांच्याकडून 500 पत्रावली, 500 ग्लास आणि 1200 इथे देण्यात आलेत. अजय तुकाराम पाटील यांच्याकडून आम्हाला 20 जार पाण्याची व्यवस्था. अजय पाटील
या युवा उद्योजक बजरंग शेठ म्हात्रे, परेश एस एस पाटील यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सेवा, सचिन धर्मा खाडेकर कडून फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक चषक, त्यांचे मनपूर्वक आभार. यावं बजरंग म्हात्रे, न्यू स्वरूप मोटर्स, युवा उद्योजक आणि उपसरपंच रोहित वाघे यावं, स्वागत आहे आपलं. स्वर्गीय नारायण माधू खाडेकर यांच्या स्मरणात सूरज खाडेकर त्यांचा मुलगा आणि त्यांच्याकडून 5,000 10,000 आम्हाला इथे देण्यात आले. धन्यवाद. लेफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफ कडे, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. एकोणचाळीस धाव्यांची गरज टोटल. 4 ओव्हरची मॅच, 2 चेंडू 6 बॅटिंग साठी. आजही 40+. ओ 40+ म्हटलं तर घर सांभाळून क्रिकेट खेळणारी मंडळी आहे. गुपचूप घरातून बाहेर पडतात आणि कधी शूज लपवून आणतात, कधी टी शर्ट लपवून आणतात आणि मैदानामध्ये उतरतात, कारण घरात मध्ये कटकट होते डायरेक्ट कोण क्रिकेट खेळायला गेलं तर. 40+. शेर भले बूढ़ा हो जाए लेकिन वो घास नहीं खाता, वो खाता है चिकन, नॉनवेज. और आज जो 40 किलो चिकन यहाँ पर बन चुका है. व्हाइट बॉल. लोखंड बिल्डर्स व्हाइट हाउस पे वो लजीज मेजबानी शुरू है वहां पर. क्या बात है, यही तो 40+ का कमाल है. प्रहलाद बोईर और प्रकाश खाडेकर की आर्मी, इन्होंने ये शामियाना बनाया 40+ के लिए. मतलब जितने भी दर्शक है, जितने खिलाड़ी है, सभी को महाप्रसाद का लाभ यहाँ पर मिलेगा. 8 रन बन चुके हैं. जीत के लिए अब 31 रनों की दूरी है आधे 40+ को. चलिए, नितलस हरिग्राम टीम के कप्तान टॉस के लिए आना. नितलस हरिग्राम इस ओवर के बाद टॉस यहाँ पर किया जाएगा. लगातार 5वां दिन यहाँ पे मुकाबले शुरू है. इससे पहले 4 दिन की रेगुलर ग्रामीण टूर्नामेंट समाप्त हुई जहाँ पे वाजे टीम चैंपियन रही. और आज ये 40+ का धमाका हम यहाँ पर देख रहे. वही मंडप है, फिलहाल बैनर यहाँ पर बदले गए. चेहरे वही है, लेकिन हमारे गुरु जी एक नए चेहरे कमेंटेटर के तौर पे यहाँ पर आए. मेहमान भी वही है. और आज बोल्ला शेठ पाटिल का जन्मदिन है, मतलब डबल धमाका होगा शाम को आज यहाँ पे. 40+ ने बिल्कुल सही टाइम पे मैच रखा है बजरंग म्हात्रे. ये बिल्कुल सही रखा है मैच कि कल काशनाथ पाटिल साहब का जन्मदिन था, आज भोला शेठ पाटिल का, और अभी हमारी नाइट टूर्नामेंट होती है. प्रकाश खाडेकर साहब, आपका भी जन्मदिन अब 2 दिन के बाद आने 22 यानी कि कल यहाँ पर होने वाला है. लेकिन ये बहुत अच्छी बात है. देखिए, इसी टाइम में वर्ल्ड नाइट मैच होते थे हमारे, लेकिन क्या करें, आचार संहिता है, नाइट मैच नहीं रख सकते. जेडपी पंचायत समिति लगी है बजरंग म्हात्रे. लेकिन 7 फरवरी के बाद बड़े धमाके हो गए. बबन पाटिल साहब, पूरा महीना आपको स्टेज पे रुकना पड़ेगा लग रहा है, क्योंकि 16 तारीख से सरपंच चषक होगा डे नाइट. फिर 13 मार्च पीके शेठ पाटिल ने कहा कि चेयर गर्ल्स वो लाने वाले, 4 व्हीलर कार. और बजरंग म्हात्रे देखिए वहां पे 7 बाइक है, 12 बाइक की जो टूर्नामेंट, जब भी बाइक का नाम आता है तो न्यू स्वरूप मोटर्स इसका नाम आता है, क्योंकि सबसे ज्यादा बाइक्स जहाँ पे जो शोरूम के माध्यम से दी जाती है वो बजरंग म्हात्रे का शोरूम है, न्यू स्वरूप मोटर्स. देणगीदारांची नावे सुद्धा आम्ही घेतो. चला, हरिग्राम नितलस संघ कॅप्टन आला नाही, आयोजक कॉल करा बघा, अन्यथा पेनल्टी घोषित करा. परंतु 40+ मध्ये पेनल्टी फारशी दिली जात नाही. जर संघनायक ऐकत असतील तर प्लीज टॉस साठी लगेच या. हरिग्राम आणि नितलस. 1 ओव्हर धावफलकावरती, स्कोरबोर्ड पे रन बने मात्र 9. गेंदे बच्चे इस ओवर की 2 गेंदे डीप बैकवर्ड पॉइंट पे इस गेंद को खेला है. देखिए 40+ में ये गलतियां होती रहती है, लेकिन एक सवाल था कि 40+ क्रिकेट क्यों शुरू हुआ, क्योंकि रेगुलर खिलाड़ी को मौका मिलना चाहिए. हर गांव में कई यंग टैलेंटेड खिलाड़ी है, तो उनमें से ये खिलाड़ी फिटनेस के लिए खेळते. याच दरम्यान वल्लभ गावाचे प्रतिष्ठित नागरिक गोसावी टेंबे यांचं आगमन झालंय. आणि आमचे के समाजसेवक यावं के छोटा के पण आले बघा. केकेंचा वाढदिवस सोहळा आम्ही पाहतो. खऱ्या अर्थाने दिवाळी पहाट त्यांची नेहमी चर्चेमध्ये असते. सेलिब्रिटीज दिवाळी पहाटला येत असतात. के वेलकम.
एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम जाके पहुंची है मात्र 11 और जीत के लिए अब रन चाहिए 28 आने वाली 3 ओवर में। पनवेल टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से लाइव टेलीकास्ट और अभी यहाँ पर तशरीफ रखते हुए हमारे जिन्होंने 20 किलो चिकन दिया ऐसे हमारे स्वामी पाटील इंस्टा किंग स्वामी पाटील स्वागत आहे। आणि सन्माननीय नाईट रजनीचे दमदार आयोजक आत्माराम शेठ पाटील ज्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये सर्व चषक पुरस्कृत केले होते असे आमचे दानशूर दाते आत्माराम पाटील यांचं आगमन झालंय। इंस्टा किंग स्वामी पाटील वेलकम, स्वागत आहे आपका। आणि या दरम्यान वल्लभ गावातील पोलीस पाटील सन्माननीय मारुती पाटील साहेबांचं आगमन झालंय। 40+ मारुती पाटील साहेब स्वागत आहे आपलं। ग्रामस्थ मंडळ चषक, ग्रामस्थ म्हटलं तर वल्लभचे गावकरी आणि त्यामुळे गावकऱ्यांची स्पर्धा आहे। आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक गावकरी आलाय आणि प्रत्येकाने योगदान दिलंय। कोणी तांदूळ दिले, कोणी चिकन मसाला पत्रावली असतील, ग्लास पाण्याची व्यवस्था, मंडप डीजे प्रत्येकाने योगदान दिलंय कारण ही गावाची स्पर्धा आहे प्रकाश खाडेकर साहेब आणि गावासाठी हे योगदान देणं गरजेचं आहे। वल्लभ गावाचं नाव टेनिस क्रिकेट मध्ये चर्चेमध्ये राहिलंय आणि हा बॉल बघा बाउंड्रीच्या बाहेर षटकार। चला 39चं टार्गेट होतं, धावा झाल्या 17। पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय। आदई संघ बॅटिंग करतो आणि बॉलिंग करतो इथे पडगे संघ। आदई संघाने आता धावा केल्यात 18, टार्गेट 39चं होतं त्यामुळे आताही जिंकण्यासाठी आपण विचार केला 21 धावांची आवश्यकता। दुसरं शतक मार्गस्थ आहे। हरिग्राम नितलसचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या। यस वेलकम, काय जबरदस्त आयोजन आहे। सुनील दादा आलाय नितलस, चला हरिग्राम संघाचे कॅप्टन या प्लीज। आज वल्लभ संघ उतरणार आणि पहिल्यांदा वल्लभ टीमच्या विरोधात तुर्बे संघ तुम्हाला पाहायला भेटेल कारण वल्लभ तुर्बेचा सामना आजपर्यंत कधीच झाला नाहीये। 40+ पहिल्यांदा वल्लभ तुर्बे एकमेकांसमोर खेळणार आहे, त्यामुळे वल्लभचे प्रेक्षक कुठे जाऊ नका। वल्लभची मॅच तुर्ब्याच्या विरोधात तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल। अजय पाटील, अजय तुकाराम पाटील बघा याने देखील आम्हाला तांदूळ 20 kg इथे दिलेत, 40 kg मटन आणि बघ चिकन, पाण्याची सेवा 20 जार आणि ते फलंदाज कॅच आउट। तर तिसरे पंच यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। अनिल टेंबे यावं, अनिल टेंबे 5वा दिवस आहे, सदक पंचांची भूमिका त्याने ते केले। या अनिल टेंबे या तिसरे पंच। या प्रोफेशनल अंपायर अनिल टेंबे बघा झोप नाही डोल्यावरती, सतत त्याने अंपायरिंग त्यांनी केली आहे। चला बीमर चेंडू चेक करायचं तिसरे पंच तुम्हाला। 39चं टार्गेट असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या फक्त 11, आतापर्यंत 20 धावांच्या जवळपास संघ पोहोचलाय। अंपायर्स कॉल, इट्स आउट। OUT फलंदाज कॅच आउट होतोय। नितलस संघाच्या संघाला एक टॉस साठी या लगेच। 14 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता। 19 धावा 14 बॉल मध्ये।
पडगे आणि आदईमध्ये आज सामना सुरू आहे. पडगे म्हटला तर प्रीतम पाटील 40+ उत्तर रायगड विभाग अध्यक्ष आणि आदईचं नाव देखील मोठे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठी नाईट रजनी येत आहे आपल्या भेटीसाठी आदई गावात येणाऱ्या फेब्रुवारीला. 19 करायचे आहेत. अपील मोठी केली विकेट किपर प्रीतम. लाऊड अपील पंचाने उचलून धरले. लगातार 2 गडी बाद. मॅचचा टर्निंग पॉइंट 13 बॉल मध्ये करायचे आहेत 19. समस्त लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालंय. यावं लक्ष्मण पाटील साहेब आणि मंचावर बसून सामन्याचा आनंद घ्यावा. इनिंग ब्रेक मध्ये पाहुण्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तोपर्यंत मॅचचा आनंद घ्यावा. 13 बॉल मध्ये 19 करायचे. ऑन हॅट्रिक बॉल 2 चेंडू 2 गडी बाद. काय कमालीची गोलंदाजी करतो पडगे संघाचा सुरेश जोशी. सुरभी 11चा संघ मालक सुरेश जोशी केन्सपॅक कंपनीमध्ये नेहमी आपण त्यांची दहशत पाहिली आहे आणि काय कमालीची गोलंदाजी. युनियन लीडर भरपूर आहेत. आमचे प्रकाश खाडेकर देखील व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एक्साइट कंपनी. तुम्ही पाहिले जुनी पिढी आता युनियनची लीडर पाहायला भेटते. परंतु आता भरपूर कंपन्यांमध्ये युनियन हा प्रकार राहिलाच नाहीये. कारण आता सरकार संपूर्ण गोष्टी बदलाव करून ठेवलाय. सरकारने सगळीकडे परिवर्तन झालंय. डॉट चेंडूवाला हॅट्रिक बॉल. सुरेश जोशी 3 चेंडू डॉट टाकलेत. 12 बॉल मध्ये करायचे 19 धावा. चला हरिग्राम आणि नितलास संघाचा कॅप्टन 2 ओव्हर संपलेत आणि 19 धावा 12 बॉल मध्ये करायचे. लगेच कॅप्टन पाठवायचंय. हरिग्रामचा कॅप्टन आलाय बघा. नितलास संघ कॅप्टन पाठवायचंय. लजीज मेजबानी लोखंडे बिल्डर्स व्हाईट हाऊस मध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे. वल्लभ गावामध्ये मानाची सन्मानाची स्पर्धा आणि पहिली स्पर्धा असते वल्लभ गावात जिथे संपूर्ण प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था केली गेली आहे आणि व्यवस्था करणारे व्यवस्थापक आहेत ग्रामस्थ मंडळ चषक 2026 चे दमदार आयोजक वल्लभ 40+ संघ. चला स्वागत कक्षामध्ये आपण सत्कार करूया ज्यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला तब्बल लजीज मेजबानी म्हणून खाद्य भ्रमंती म्हणून ज्याने आर्थिक मदत केली. तब्बल 20 किलो चिकन आणि मागच्या स्पर्धेमध्ये बायसायकल असे मोठे पुरस्कार देणारे व्यक्तिमत्व स्वामी पाटील यांचा सन्मान केला जाईल. या स्वामी राम पाटील यांचा सन्मान आम्ही ते करतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जे जेवणाची उत्तम सोय आपण पाहतो व्यवस्था ती उत्तम सोय करण्यासाठी स्वामी पाटील यांच्याकडून 20 किलो चिकन आमच्या इथे स्पर्धेला देण्यात आलाय. धन्यवाद स्वामी पाटील. असंच तुम्ही प्रेम ठेवा. 20 किलो चिकन दिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. क्या बात आहे. आणि आज जेवणाची मेजवानी तब्बल 40 किलो चिकन आहे. त्यापैकी 20 केजी चिकनचे पुरस्कर्ते हे स्वामी पाटील राहिलेत. धन्यवाद. तो चलिए 12 गेंद पे 19 रन की आवश्यकता है. तो चलिए 12 गेंदे 19 की आवश्यकता. हल्के हाथों से पुश किया सामने आदई बनाम पड़गे का मुकाबला लेकिन एक सिंगल. अब 11 गेंदे 18 रनों की आवश्यकता है. क्या कमाल का मुकाबला बनाया. देखिए गुरु जी पहली मर्तबा आप मिनी वानखेड़े पे आए हो आपका स्वागत है. जो भी पहली मर्तबा आता है यहाँ पे कमेंट्री करने के लिए अंपायरिंग के लिए ये दर्शक तो हमारे मैदान को देख के चौंक जाते हैं क्योंकि ऐसा मैदान ना रायगढ़ में है ना ठाणे ना नवी मुंबई ना बदलापुर कहीं पर नहीं है. स्टेडियम वाला लुक है प्योर नेचुरल है और नेचुरल क्रिकेट यहाँ पर होता है. क्या जबरदस्त मैदान है. डे नाइट में बहुत सारे दर्शक इसे पसंद करते हैं. चलिए 11 पे 18. ओ अच्छा स्ट्रोक है. फिर से उसी दिशा में वही फील्डर है. थ्रो भी वही फेंका है उन्होंने. फिर से सिंगल मिला है. मानो कि पीटी से लाइव ने रिप्ले दिखा दिया. यहाँ पर 2 गेंद पे 2 आए. अब गेंदे बचे 10 रन चाहिए 17. बेड़ी वानखेड़े मैदान आने वाली सदी में अगले महीने इसी महीने में आपको देखने अगले महीने फरवरी में 13 से मेरे ख्याल से 16 फरवरी से आपको डे नाइट फॉर्मेट के मुकाबले देखने मिलेंगे. और आज जिनका जन्मदिन है बुल्लाशेठ पाटिल उनकी टूर्नामेंट राजू पाटिल की टूर्नामेंट आएगी. डे नाइट फॉर्मेट 7 दिन रातों की टूर्नामेंट होगी जहां पे लगातार आपको 2 या 3 बाइक देखने मिलेगी और वापिस दर्शक वल्लभ के सरजमी पे आएंगे.
ये वल्लभ का मैदान मिनी वानखेड़े दर्शकों को हमेशा पसंद है। चलिए भाई 3 सिंगल, अब मुकाबला आधे के लिए बन रहा है क्योंकि पड़गे टीम बड़े स्ट्रोक नहीं मार रही है और इससे पहले सूरज जोशी ने लगातार विकेट लिए थे और यहाँ पर पड़े के लिए मुकाबला बन रहा है। गेंदे बची है 9, रन चाहिए 16। क्या मुकाबला देखिए, जो सूरज जोशी ने गेंदबाजी की, लगातार बड़े विकेट लिए, उसके बाद मुकाबले में वापसी की है टीम पड़गे ने और आधी टीम बहुत वन साइड आगे जा रही थी लेकिन अब थोड़ा कमबैक हुआ है टीम पड़गे का। 9 पे 16। चलिए फुलटॉस गेंद बाहर नहीं जा रही है और ऐसे में आधी टीम तो परेशान हो गई क्योंकि फुलटॉस पे अगर सिंगल आते तो शायद आपके लिए मुकाबला जीतना लगभग ये मुश्किल बन सकता है। 4 गेंद 4 सिंगल, अब रन चाहिए 8 गेंदों पे मात्र 15। क्या कमाल की गेंदबाजी कर रहे नीलेश भोईर। नीलेश भोईर उर्फ बुरिया नाम से बहुत ही प्रचलित है वो और बुरिया की गेंदबाजी काफी अच्छी है। तो चलिए 8 गेंदे जीत के लिए 15 चाहिए। सुधीर अगला वे कंपल्सरी चेसिंग है जी, बिल्कुल कंपल्सरी चेसिंग है। ब्लैक आर्मी और सामने ब्लू आर्मी, कौन जीतेगा मैच, ब्लैक या ब्लू? और स्क्वायर कैट, गली खाली होती है हमेशा क्रिकेट में और उसका फायदा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर आता हुआ किस्मत और मच नीडेड 4। अब जीत के लिए 7 गेंदे बची है और रन चाहिए मात्र 1 और 11। चौका आया बैटकट से और टीम जाके पहुंची है स्कोरबोर्ड पर मात्र 28। 7 गेंदे 11 की आवश्यकता है। आखिरी गेंद बची है। रवि शेलके सबसे तगड़ा बल्लेबाज है 40+ का। और ये देखिए भाई क्या कमाल के अपर कट है वीरेंद्र सहवाग स्टाइल में, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए 4 सिंगल और 2 अट्ठे आए लास्ट में और टीम जाके पहुंची स्कोरबोर्ड पे 32। अब जीत के लिए रन चाहिए मात्र 7 और गेंदे बचे 6। धन्यवाद। तर याच दरम्यान स्वागत करूया आमच्या स्पर्धेचे अजून एक पुरस्कर्ते सन्माननीय आत्माराम शेठ पाटील, ज्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषकाला तब्बल 6,000 रुपये योगदान देण्यात आलं। असा आत्माराम शेठ पाटील यांचा इथे आपण सन्मान करतोय। मागच्या स्पर्धेमध्ये सर्व चषक पुरस्कृत केले होते, काल आम्ही स्पर्धा पाहिली आणि या स्पर्धेमध्ये 6,000 रुपयाचे योगदान, म्हणजे पुन्हा एकदा आपण सर्व चषकच म्हणूया 6,000 मध्ये। आणि धन्यवाद आत्माराम शेठ पाटील, तुम्ही असंच ग्रामस्थ मंडळावरती प्रेम ठेवा। तो पुढील सन्मान आपण करूया प्रकाश खाडेकरचे शुभ हस्ते प्रल्हाद भोईर, गोसावी टेंबे यांचा इथे सन्मान करायचा। यावं वल्लभ गावाचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत, जे ग्रामस्थ मंडळ चषक म्हटलं तर 40+ आणि सर्व 40+ आहेत बघा, त्यांचा इथे आपण सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने या सर्व मंडळींची मुलं आज वल्लभच्या टीम मध्ये खेळतायत आणि वल्लभ गावाचं नाव सध्या नेहमी त्यांच्यामुळे चर्चेमध्ये राहिलंय। 7 धावा करायचे आहेत 6 चेंडूत कंपल्सरी। चलिए भाई 7 रन की आवश्यकता है, आखिरी ओवर है और सेकंड इनिंग का मैच है, तो चलिए मेहमान नवाजी थोड़ी सी रुकाते हैं, इस ओवर के बाद मेहमान नवाजी करते हैं। तो पहली गेंद पे सिंगल और सबसे इंपॉर्टेंट बात है कि रवि शेलके को मौका दिया जाएगा क्योंकि उन्होंने 2 चौके मारे थे, सबसे बड़ा बल्लेबाज है और रवि शेलके स्ट्राइक पर आए तो आधे टीम के लिए अच्छी बात होगी। 5 गेंद और जीत के लिए 6 की आवश्यकता है। एक छक्का चाहिए, 5 गेंद 6। रवि शेलके बड़ा नाम है भाई, 40+ मास्टर, आदई का तुरुप का इक्का है, कई बार ये 10 नंबर की जर्सी सीरीज का अवार्ड भी जीत चुकी है, ये बड़ा खतरा हो सकता है। ऊपर लगी है, शॉर्ट थर्ड मैन में फील्डर मौजूद है लेकिन सिंगल पूरा हुआ और गेंदबाजी करते हुए यहाँ पर लव भोईर 40+। तो चलिए टीम का टोटल अब 4 गेंद पर रन चाहिए 5। क्या मुकाबला बना है देखिए, एक बग लग रहा था कि मुकाबले में आधी टीम वन साइड बाजी मारेगी लेकिन सूरज जोशी की गेंदबाजी ने 2 लगातार विकेट लिए, आखिरी गेंद डॉट डाली, उसके बाद पड़गे को मौका मिला कमबैक करने का। गेंदे बची 4, रन चाहिए 5। लो स्कोरिंग का मैच है दोस्तों, लेकिन ऐसे मुकाबले जीतना आसान नहीं होता क्योंकि देखिए 6 गेंद पे 24 मारना आसान होता है लेकिन 4 गेंद पे 5-6 नहीं। ओ क्या लगी है बल्ले पे, जी नहीं,
लेकिन प्रीतम पाटिल की अंपायर विकेट कीपिंग कड़क है भाई। MS धोनी, क्या बात है प्रीतम पाटिल, जितनी बढ़िया कमेंट्री है भाई आपकी उतनी बढ़िया आपकी विकेट कीपिंग भी है। यानी बल्लेबाज थोड़ा भी हिले ना पॉपिंग क्रीज से तो सीधा रन स्टंपिंग 1 सेकंड से पहले। 3 गेंदों पे 5 रन चाहिए। देखिए मैंने अभी कहा स्वामी पाटिल की 6 गेंद पे 24 कोई भी बना सकता है, लेकिन 6 गेंद पे 5-4 भाई इतना आसान नहीं होता। ये बहुत प्रेशर वाला मैच है। लव बोयर कोशिश कर रहे हैं, एक मक्का हुआ रवि शैल के स्ट्राइक पे, शायद उन्हें स्ट्राइक नहीं छोड़नी थी। और ये देखिए 2 मुकम्मल हुए। पड़गे टीम को यहाँ पे वापस मौका मिल सकता है। 2 रन मुकम्मल हुए, अब गेंदें बची है मात्र 2 और रन चाहिए 3। कंपलसरी 3 रन 2 गेंदों पर। क्या रवि शेल्के का नॉन स्ट्राइक गेंद पर रहना पड़गे के लिए फायदा हो सकता है, क्योंकि इससे पहले इस बल्लेबाज को डॉट गेंद डाली थी लव भोईर ने। अगर वापस इस गेंद पे डॉट आती है तो आखिरी गेंद पे 3 बचेंगे, लेकिन 2 गेंद 3 रन। अम्ब्रेला फील्डिंग यहाँ पर लगाई जा रही है जैसे ऑस्ट्रेलिया टीम लगाती है टेस्ट क्रिकेट में, और वो टेस्ट क्रिकेट की फील्डिंग यहाँ पर आप देखोगे। 2 गेंद 3 रन। आदई पड़गे कई बार आमने सामने खेल चुके हैं, इसी विभाग की दोनों टीमें, आदई वामजा विभाग इसे कहते हैं। और आमने सामने कई बार खेलते हैं ना तो दोनों को पता होता है कि कहाँ गेंदबाजी करेंगे, कहाँ गेंद डालेंगे। चलिए भाई ये मुकाबला होगा ऑस्ट्रेलिया बनाम इंडिया जैसा होगा। तो चलिए 2 गेंद 3 रन। क्या लव बोयर करेंगे कमबैक? ओ शॉर्ट गेंद डाली इन्होंने, शायद 2 भागना चाहते हैं, रवि शैल के पूरा करेंगे। कंपलसरी 2 चाहिए, लेकिन ये देखिए आउटफील्ड खराब है, थ्रो कमजोर, और इसी के साथ 2 रन मुकम्मल हुए। अब गेंद बची है 1 और रन चाहिए 1। 2 गेंद 3 चाहिए थे, 1 बॉल 1 रन। क्या मुकाबला बना है। पिछले ग्रामस्थ मंडल ट्रॉफी में ग्रामीण ने धमाका देखा, जहां पे 2 टीम को 1 गेंद पे 1 की जरूरत थी। एक बार डिफेंस हुए और एक बार वाकलैंड ने मेरे ख्याल से चेस भी किए, लेकिन अब देखिए 1 बॉल 1 रन। क्या मुकाबला है भाई। हाई वोल्टेज ड्रामा 40+। कहते हैं कि शेर भले बूढ़ा हो जाए लेकिन वो कभी घास नहीं खाता, और आज सभी शेर चिकन खाएंगे, क्योंकि 40 किलो चिकन है भाई। चकना भी उसमें यूज हो सकता है आज, क्योंकि दोपहर में ज्यादा कोई खा नहीं सकता। बजरंग दादा इसका इस्तेमाल शाम को ज्यादा करेंगे लगता है लोग। तो चले भाई 1 बॉल 1 रन। इससे पहले वल्लभ प्रीमियर लीग हुई थी 5 साल पहले, मुझे पता है तब सब बहुत बड़ा खाना यहाँ पर बना था, लेकिन अब वल्लभ प्रीमियर लीग शायद वापस होने वाली है, लेकिन इस बार डे नाइट फॉर्मेट में। 1 बॉल 1 रन। तो चलिए अंपायर थोड़ा फास्ट करिए। त्याच दरम्यान लक्ष्मणजी नामा पाटील साहेब यांच्याकडून ग्रामस्थ मंडळ चषकसाठी 5,000 रुपयाचं पाठबळ देण्यात आलं, आपलं मनपूर्वक आभार। 1 बॉल 1 रन। लव भोईर क्या बाजी मार पाएंगे, या उनके खिलाफ जो बल्लेबाज है नीलेश वाघमारे शेर के शिकार करेंगे। वाघमारे नाम बहुत ही मशहूर है क्रिकेट में, ISPL में आपने मयूर को देखा, और देखिए वाघमारे यानी शेर का शिकार करने वाला। क्या नीलेश या फिर लव भोईर, कौन बाजी मारेगा। 40+। चलिए थोड़ा स्पीड अप करिए प्रीतम पाटिल। 1 बॉल 1 रन की आवश्यकता है, और जैसे प्रकाश खाड़ेकर साहब ने कहा कि ये 2 टीम जब भी खेलती है ना किसी भी मैच में, तो भारत ऑस्ट्रेलिया का मुकाबला होता है। जी बिल्कुल वही मुकाबला हुआ जो हमने देखा था। 39 का टारगेट था, 38 पे दोनों का टोटल है, लेकिन 1 रन चाहिए भाई। 1 बॉल 1 रन। कंपल्सरी चेसिंग है। देखिए आप यहाँ पे पड़गे भी जीती है, आधे भी जीती है, लेकिन 1 बॉल 1। ओ ये देखिए टेस्ट क्रिकेट, अम्ब्रेला फील्डिंग कुछ नहीं कर पाई, और इस नीलेश वाघमारे ने बाजी मारी है और मुकाबला जीता है टीम आदई 40+। अभिनंदन आदई टीम, आणि हार्ड लक पडगे। चला आदई पडगे संघ, तुमचे खेळाडू प्रेक्षक जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। व्हाईट हाऊस लोखंडे बिल्डर्स। तर या दरम्यान पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो। या हरिग्राम इथला संघाचे कॅप्टन